पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची किती घाबरगुंडी उडाली आहे याचा खरा अंदाज आता यायला सुरुवात झाली आहे। भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने तुर्कीची मदत घेतली आहे। तुर्कीची युद्धनौका पाकच्या कराची बंदरावर दाखल झाली आहे, तर तुर्कीने पाकिस्तानला शस्त्रास्त्र पाठवल्याचाही दावा करण्यात येतोय। बघूया। युद्धखोर पाकिस्तानचा तुर्कीला पुळका। पाकिस्तानला तुर्कीचा खुलेआम पाठिंबा। तुर्की पाकला मदत करणार, जगात दहशतवाद वाढवणार। आम्ही तुम्हाला दाखवत असलेली ही दोन दृश्य पाहिली की तुर्की कसा पाकच्या मदतीला धावून आला याचा अंदाज आपल्याला येईल। पहिली दृश्य आहेत 28 एप्रिलची, ज्या दिवशी तुर्कीने शस्त्रास्त्रांनी भरलेलं एक विमान पाकिस्तानला पाठवलं होतं। त्यानंतर बरोबर एका आठवड्यानंतर पाकच्या कराची बंदरावर तुर्कीने आपली युद्धनौका पाठवली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। चारही बाजूंनी पाकला कोंडीत पकडण्याचे भारताचे प्रयत्न सुरू आहेत, तर भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तान्यांची झोप उडाली आहे। त्यातच तुर्कीच्या नौदलाची एक युद्धनौका पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या कराची बंदरात दाखल झाली आहे। भारत पाक मध्ये तणाव निर्माण झाला असताना ही युद्धनौका आल्यामुळे तुर्कीने पाकला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट दिसतंय। युद्धखोर पाकिस्तानला तुर्कीने पाठिंबा देत एक प्रकारे जगभरातील दहशतवादालाच पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे। तुर्की हा पाकिस्तानचा फार जुना देश आहे। या चॅनेलवर मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की पाकिस्तानला ओपनली सपोर्ट करणारे 3 देश आहेत। एक अझरबैजान आहे, एक तुर्की आहे आणि एक चीन आहे। तर या 3 पैकी तुर्की हा पाकिस्तानला सगळी मदत करतो, पण ही मदत तो शस्त्रास्त्राच्या दृष्टीने करतोय का हे पाहणं महत्वाचं ठरेल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्की पाकच्या पाठीशी उभा असल्याचं स्पष्ट पुरावे आहेत असं मानलं तर वावगं ठरणार नाही। तुर्कीचं लष्करी सामर्थ्य जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर आहे। पाकिस्तान 12व्या स्थानी तर भारत 4थ्या स्थानावर आहे। भारत आणि तुर्कीच्या लष्करी सामर्थ्याची जरी तुलना केली तर पाकिस्तान सोबतच तुर्कीही भारताच्या आसपास नसल्याचं दिसतंय। जागतिक मिलिटरी रँकिंग मध्ये भारत 4थ्या स्थानी आहे, तर तुर्की 9व्या स्थानी आहे। भारताचं संख्याबळ 14,55,550 आहे, तर तुर्कीचं संख्याबळ आहे 4,25,000। भारताकडे 4,614 रणगाडी आहे, तर तुर्कीकडे 2,500 रणगाडी आहेत। हवाई दलामध्ये भारताकडे 2,229 एअरक्राफ्ट आहेत, तर तुर्कीकडे 1,000 एअरक्राफ्ट आहेत। भारताच्या लष्करी सामर्थ्याचा अंदाज घेतला तर पाकिस्तानही भारताच्या आसपास नाहीये। त्यात पाकच्या मदतीला धावलेला तुर्कीही भारताच्या जवळपास कुठेही नसल्याचं दिसतंय। पाकिस्तानपेक्षा तुर्कीचं लष्करी शक्तिशाली असलं तरी ते भारतापेक्षा कमी आहे। भारत कधीही हल्ला करेल या भीतीनं पाकची बोबडी वळली आहे, त्यामुळे पाक आता तुर्कीला शरण गेलाय। मात्र तुर्की पाकला मदत करून दहशतवादाला पोषण्यात भागीदार होताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।